बघा, जर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी जमत नसेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही। जर तुम्ही आता कंबाईन ग्रुप सी मेन्सला असाल तर इंग्लिशला 40+ मार्क घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण मागच्या वेळेस 7000 जागा असून सुद्धा कट ऑफ किती गेला होता हे तुम्हाला माहिती आहे। आणि इंग्लिशला 40+ मार्क घ्यायचे असतील तर व्होकॅब्युलरीवर कमांड असणं आवश्यक आहे, त्याशिवाय मिळणार नाहीत। आपली कंबाईन ग्रुप बी 2024ला आपले 19 व्होकॅब्युलरीपैकी आपल्या PDF मधून 17 व्होकॅब्युलरीचे प्रश्न जशाच तसे आलेले आहेत विथ ट्रिक्सनुसार। त्याचे मी प्रूफ आपल्या MP शिवा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता आपल्या ट्रिक्स कशा आहेत त्याचा थोडासा डेमो दाखवतो, आणि याची संपूर्ण PDF जर हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता 84 21 93 84। तसेच इतर सब्जेक्टचे ट्रिक्स पाहण्यासाठी MP शिवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर पहा काय आहे आता अँटोनिम्स। बोल्ड बोल्ड बोल्डचा अर्थ होतो धाडसी, त्याच्या विरुद्धार्थी टिमिड म्हणजे भित्रा। बघा, बोल्ड म्हणजे धाडसी, त्याच्या विरुद्धार्थी आहे टिमिड, टिमिड म्हणजे भित्रा। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण आपल्या PDF मध्ये ट्रिक्स काय केलेली आहे। तर ट्रिक्स अशी आहे की उसेन बोल्ड हे बघा, बोल्ड म्हणजे उसेन बोल्ड हा खूप धाडसी आहे। आता उसेन बोल्ड तर सगळ्यांनाच माहिती आहे, जो स्पर्धा परीक्षा करतो त्यांना माहीतच आहे, जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट हा काय धाडसी आहे। मात्र टिम कुक म्हणायचं, टिम कुक कोण आहेत तर ॲपलचे CEO आहेत। ॲपलची कंपनी जी मोबाईल कंपनी आहे ॲपल, तिचे CEO आहेत कोण, टिम कुक। तर असं लक्षात ठेवा, तर टिम कुक म्हणायचे याला, टिम कुक, कारण टिमिड म्हणजे टिम कुक हे खूप भित्रे आहेत। ते भित्रे असल्यामुळे नेहमी सोबत त्यांच्यासोबत नेहमी त्यांची टीम असते, कारण ते भित्रे आहेत म्हणून त्यांच्यासोबत त्यांची टीम असते, असं लक्षात ठेवा। आणि उसेन बोल्ट हा एकटा धावतो आणि तो खूप बोल्ड आहे, असं लक्षात ठेवा। उसेन बोल्ट हा धाडसी आहे, असं लक्षात ठेवा। आता यावर आलेला प्रश्न पहा, कंबाईन ग्रुप बी 2023ला प्रश्न आला होता। तर प्रश्न काय आहे, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा। तर काय आहे मग, रोहिणीचे जे फादर आहेत ते बोल्ड आहेत, म्हणजेच काय धाडसी आहेत, बोल्ड म्हणजे धाडसी। मग त्याच्या विरुद्धार्थ कोण आहे मग, टिम कुक भित्रे आहेत, मग काय येईल टिमिड, ऑप्शन बी। त्यानंतर बघा बोईस्टेरस म्हणजे अशांत, त्याच्या विरुद्धार्थी काम म्हणजे शांत, काल्म म्हणजे शांत। राज्यसेवा 2022ला आलता। तर ट्रिक्स अशी आहे की बोईसर शहरात बोईंग विमानाचे स्पेअर पार्ट बनवण्याच्या कंपन्या आहेत। बोईंग विमान आहे त्याचे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या बोईसर शहरात आहेत, त्यामुळे तिथे सारखा आवाज येतो, सारखा गोंगाट चालतो, म्हणजे त्यामुळे बोईसर शहर कसं आहे अशांत आहे, त्याच्या विरुद्धार्थी काम म्हणजे शांत, असं लक्षात ठेवा। बोईसर शहर खूप अशांत आहे कारण तिथे बोईंग विमानाचे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, असं लक्षात ठेवा। तसेच आपल्याकडे विज्ञानच्या पण भन्नाट ट्रिक्ससह पेड PDF आहे, त्याचा पण थोडासा डेमो दाखवतो। बघा, विज्ञान, हेपॅटायटिसच्या खालीलपैकी कोणत्या विषाणू हा दूषित अन्नामुळे पसरतो। बघा, हेपॅटायटिसमुळे काय होतं आपल्याला, कावीळ होतो, यकृत रोग, ओके, तर त्यालाच हेपॅटायटिस म्हणतात। तर हेपॅटायटिसचा कोणता विषाणू हा दूषित अन्नामुळे पसरतो, STI 2018। तर याचं योग्य आन्सर आहे हेपॅटायटिस A। हेपॅटायटिस A मुळे काय होतं तर दूषित अन्नामुळे हेपॅटायटिस A होतं, कारण हेपॅटायटिस A, B, C, D आणि E हे 5 प्रकार आहेत, त्यापैकी A आणि E हे जे प्रकार आहेत ते दूषित अन्नामुळे होतात। तर याची ट्रिक्स अशी आपण केलेली आहे, A फॉर अन्न अशी ट्रिक्स केलेली आहे आपण, आणि E फॉर इटलेले अन्न अशी ट्रिक्स आपण केलेली आहे, कारण E पण दूषित अन्नामुळेच होतो। त्यानंतर पहा, हेपॅटायटिसच्या खालील कोणता विषाणू हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे, कंबाईन बी 2022। तर याचे योग्य आन्सर आहे हेपॅटायटिस C। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा, ट्रिक्स अशी आहे की C फॉर सेक्स विदाउट कॉन्डम, C फॉर सेक्स विदाउट कॉन्डम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हेपॅटायटिस C होतो। इतर सब्जेक्टच्या अशाच भन्नाट ट्रिक्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल MP शिवा ट्रिक्स हे जॉईन करा। धन्यवाद।